हॅलो फ्रेंड्स, हॅपी नवरात्री. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. मी गेली होती एकविरा मातेच्या दर्शनाला. एकविरा मातेचं मंदिर नवी मुंबईपासून 64 किलोमीटर. तर मग आम्ही इथं गेलो पार्किंग करायला. गाडी पार्किंगला जागाच नाही मिळाली. लोकांनी असे रोडवर ठेवली होती. आम्हाला रोडवर ठेवायला पण जागा नाही मिळाली. मग आम्ही मागे जाऊन 500 मीटर अंतरावर गाडी पार्क केलो आणि मग आम्ही अशी यात्रा आमची चालू केलो पायऱ्या चढायला. चढता चढता मी अशी थकून गेली होती आणि तिथं बसली. मग तुमचे भाऊजी आले, म्हणतायत की मला चल चल. मग त्याने मला उठवून नेलं. मग आम्ही अशी यात्रा पूर्ण केली. पायऱ्या चढून आम्ही इथं पोहोचलो. इथं सगळे फोटो काढत होते, शूट करत होते. मग त्याच्यात मी पण म्हटली की तुम्हाला चला मातेचं मंदिर दाखवा. तर तिथं मंदिर दाखवायच्या आधी मी तुम्हाला ते कथा सांगते की हे मंदिरची स्थापना कशी तर ही मंदिरची स्थापना अशी झाली की पाच पांडवांना दर्शन दिलं मातेनी, की मातेनी म्हटलं की इथं माझी स्थापना करा. पण त्याच्यात एक अट होती मातेची, की एके रात्रीतून हे मंदिर उभा करा. तर पाच पांडवांनी इथं मातेचं मंदिर एका रात्रीमधूनच उभं केलं. आणि मग आपण जाऊ इथून आता आपण दर्शनाला. तर बघा, एका रात्रीतून मंदिर पाच पांडवांनी उभं केलं. किती सुंदर मंदिर होतं. मग आम्ही इथे चप्पल शूज काढून रिमूव्ह करून ठेवलो आणि मग इथून आम्ही मंदिरात जायला एंट्री केली. तर इथून आम्ही जात होतो. मग माझी मुलं, माझ्या दादांची पण मुलं होते, माझी जाऊबाई होती आमच्यासोबत. त्या सगळे दोघे पण मुलं घेऊन आम्ही इथून जात होतो. आणि इथून बघा थोडंसं म्हणजे खूप गर्दी असते ना, त्याच्यासाठी हे असं केल्या जाते. मग सीनियर सिटीजन असतात तर त्यांच्यासाठी बसायला पण सोय केली होती. खूप छान वाटलं होतं जाताना. पण पायाला एवढं थंड वाटत होतं, तिथं इतकं प्रसन्न वाटत होतं, काय सांगू तुम्हाला. खूप छान वाटलं. मी पण एकदा जा, मंदिराला दर्शन द्या, आईचा आशीर्वाद घ्या. माझी ही जाऊ आहे, ती 5 मंथ प्रेग्नेंट होती. ताई पकडून पकडून जात होती. मला पण भीती वाटत होती की पाय फिसलणार तर नाही, कारण पाऊस पण येत होता. असं करता करता आम्ही पोहोचलो तिथं आणि लपून तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेतला. अशा प्रकारे तुम्ही पण आशीर्वाद घ्या. मिळते नेक्स्ट ब्लॉगने. बाय.